जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये। महसूल विभागाने सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरू असलेली मुजोरी चालणार नाही, नागरिकांना ठेवीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरू करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत। कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधार्थ कोपरगाव तालुका तलाठी संघटनेने मागील 8 दिवसांपासून काम बंद आंदोलनाचा पावित्र्य घेतला आहे। त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना यावर तातडीने तोडगा काढून काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित कामे अडली आहेत। 10वी 12वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते। प्रवेशाच्या वेळी शाळेत दाखले उपलब्ध होत नसल्यामुळे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी परीक्षा आटोपताच विविध शासकीय दाखले काढून ठेवतात आणि त्यामुळे पुढच्या अडचणी कमी होऊन विद्यार्थी व पालकांची धावपळ होत नाही। परंतु तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळवण्यात अडचणी येत आहेत। तसेच नागरिकांना विविध कामांसाठी उत्पादनाचे दाखले तसेच शेतीवर घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी शेताचे चालू वर्षाचे उतारे आवश्यक असतात। सर्वच बँकांची वर्षाखेरीचा ताळेबंद जुळविण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून कर्जधारक शेतकऱ्यांकडे कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांचा तगादा सुरू आहे। परंतु तलाठ्यांचं काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांना शेतीचा 7/12 उतारे मिळत नाहीत। अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे। त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महसूल विभागाच्या काम बंद आंदोलनामुळे येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरू असलेली मुजोरी यापुढे खपवून घेणार नाही, त्याबाबत तुम्ही केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्यांच्याकडून मार्गदर्शक सूचना घ्या व त्या सूचनेनुसार काम करा। सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन महसूल विभागाचे काम त्वरित सुरू करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत। संत हे नेहमी जनकल्याणाचा विचार करतात आणि परमार्थाच्या मार्गाने समाजाला नेतात, असे मत महंत भास्करगिरी महाराज यांनी श्रीनाथ आश्रम कऱ्हेटाकळी येथे संत पूजन सोहळ्यात व्यक्त केले। या सोहळ्यात स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, सतीश महाराज घाडगे, सोमनाथ महाराज कराळे, निलेश महाराज रोडे, बाळकृष्ण महाराज कानडे यांसह अनेक भक्त, संत आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। संतांच्या विचारामुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, जीवन सदैव समाज उपयोगी असावे असा संदेश देत परमार्थाने जीवन जगण्याचा सल्ला देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आश्रम व्यवस्थापनाचे विशेष कौतुक झाले। सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला आणि श्रद्धाळूंना आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळाला। ज्यांच्या माध्यमातून हा आश्रम सुरू झाला आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय सतीश महाराज, ते नाथबाबांचे गुरूंच्या जवळ होते, पण नाथबाबांनी सांगितलं की गुरुच्या जवळ काम नाही, आमच्याकडे या म्हणून इथं त्यांना बोलावून घेतलं आणि ही जागा जी आमच्या म्हस्के साहेबांनी खूप मोठं मन केलं, ही जागा आश्रमाकरता दिली आणि आपल्या टाकळी आजूबाजूचे सर्व गावातील मंडळी खूप खूप भरभरून प्रेम करून आले, भरभरून सर्व तन मन धनाने सहकार्य करून या आश्रमामध्ये नाथ आश्रम रुक्मिणी पांडुरंगाची स्थापना झालेली आहे। झाडं सगळे आता इकडे ऊन आहे, पाठीमागे गेले गार व्हायतच कुंदल आहे, म्हणजे सगळे पाण्याचे आपल्या गंगेतच स्थान आपलं आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही। सतीश महाराजांचे ते आवड आहे, त्यांना हे सगळं करण्याची आवड आहे।
पुणे येथील साई भक्त गारुडकर परिवाराकडून साई चरणी 4,51,000 किमतीचा सुवर्णहार अर्पण करण्यात आलाय। साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे। यात श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात। गुरुवारी साई भक्त शीतल राजेंद्र गारुडकर, राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी साई चरणी 55.70 ग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार अर्पण केला। याची किंमत 4,51,894 रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांच्याकडे सुपूर्द केलाय व देणगीदार साई भक्तांचा सत्कार केला। महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थेचे सर्व प्रश्न या विषयांवर बोलावून तातडीने निर्णय आणि बैठक घेणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रोखे वितरण कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या प्रसंगी राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे निवेदन देत सहकारी पतसंस्थांच्या समस्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सहकार राज्यमंत्री पंकज भोईर यांच्या उपस्थितीत मांडल्या असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार मंत्री, राज्य सहकार मंत्री व सहकार आयुक्त यांना आदेश देत तातडीने बैठक बोलावून निर्णय घेण्याचा आदेश दिलाय। राहुरी तालुक्याचे शिल्पकार सहकार महर्षी स्वर्गवासी डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी 1950 साली शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याच्या उद्देशाने बाजार समितीची स्थापना केली। तो उद्देश खरोखर आज सफल झाला आहे। त्यामध्ये बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी गेली 22 वर्षांपासून संस्थेचा कारभार एक हाती सांभाळताना जी आर्थिक शिस्त घालून दिली त्यामुळेच राहुरीच्या बाजार समितीच्या राज्यात नावलौकिक असल्याचे गौरव उद्गार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढले। राहुरी येथील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे बोलत होते। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत, सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरात येणाऱ्या भाविकांचे गहाळ झालेले 26 महागडे मोबाईल शिर्डी पोलिसांनी परत मिळवले आहेत। या मोबाईलांची किंमत 6,40,000 रुपये आहे। शिर्डीत गर्दीमुळे अनेक साई भक्तांचे मोबाईल हरवतात। या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढले आहेत। हे मोबाईल महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये सापडले आणि पोलिसांनी या मोबाईलच्या मूळ मालकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे मोबाईल परत केले आहेत। अकोले तालुक्यातील राजूर येथील मुख्य बाजारपेठेत शॉर्ट सर्किटने आग लागून 2 दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र ग्रामस्थ व युवकांनी प्रसंगावधान दाखविल्याने कोणतीही जिवंत हानी झाली नाही। याबाबतची अधिक माहिती अशी की गुरुवारी दुपारी बाजारपेठेतील बाळासाहेब गुरुड यांच्या हॉटेलला अचानक आग लागल्याने एकच गडबड गोंधळ उडाला। याच वेळी गॅस टाकीने भडका घेतल्याने लागलेली आग शेजारील मेहता यांच्या चंद्रकांत मोहनलाल या किराणा दुकानाला देखील लागली आहे। या आगीने रौद्ररूप धारण करण्याच्या आधीच येथील ग्रामस्थ व युवकांनी मोठ्या शिताफीने धाडस दाखवून घरातील व दुकानांमधील पाणी घेऊन आग विझवण्याच्या शर्थीने प्रयत्न केला आणि यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने मोठा अनर्थ टळला आहे। नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील सर्व बंधारे भंडारदरा धरणातून पूर्ण क्षमतेने भरून देण्याचा शब्द पूर्ण करून प्रवरा नदीवरील शेवटचा मधमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने तुडुंब भरून दिल्याबद्दल पाचेगाव, पुतनगाव व चिंचबण परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठल लंगे पाटील यांना लाभधारक शेतकऱ्यांनी धन्यवाद दिलेत। नेवासा तालुक्यातील पाणेगाव येथे सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीवर सोनई पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 19 रोजी प्रमोद निवृत्ती जंगले हा आपल्या मालकीच्या हॉटेल परिवारमध्ये बेकायदा देशी विदेशी दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना मिळाली आणि त्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन विक्री करत असलेल्या बेकायदा देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या। पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव यांच्या फिर्यादीवरून महाप्रोव्ही ऍक्ट कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय।
रंगपंचमीच्या दिवशी मढी यात्रेत भक्तांची विक्रमी गर्दी उसळल्याने पाकिटमारी व मौल्यवान दागिन्यांवर चोरट्यांनी हातसाप केला। गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी नाथ भक्तांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर ऐवज लंपास केले आहेत। दरम्यान गर्दीमुळे वाहतूक कोंडीचाही त्रास नाथ भक्तांना मोठ्या प्रमाणावर झाला। मढी यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या संजीवन समाधीसाठी उसळलेल्या गर्दीमुळे तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुकीवर परिणाम झाला। लक्षणीय गर्दी पाहता चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात पाकिटमारी, सोन्याचा ऐवज, मोबाईल फोनवर हात साफ केलाय। जिल्ह्याची खबरबात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।